काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आता आपल्या सोबत आहेत। सर, काय महाविकास आघाडीतला जागा वाटपाचा जो तिढा आहे तो अजूनपर्यंत काही ठिकाणी जो आहे तो अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतोय। नेमका तिढा तो कधीपर्यंत सुटू शकतो? तिढा वगैरे तुम्ही शब्द वापरताय, एक लक्षात घ्या की 48 जागापैकी जो 46 जागांमध्ये आमचं एकमत जाऊन कधीच आम्ही जाहीर केलेली आधी 2 ठिकाणी निश्चितच आमचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आग्रही आहेत आणि इतर आमच्या मित्र पक्षाचेही कार्यकर्ते आग्रही आहेत। त्यांची समजूत काढून त्यातून मार्ग काढणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे। तो प्रयत्न चाललेला आहे, परंतु जवळजवळ 94% 96% जागेमध्ये एकमत झालेलं आहे, ही खरी बातमी। यातलं सगळ्यात महत्त्वाचं सांगलीच्या जागेचा मुद्दा आहे। विशाल पाटील अजूनही माघार घ्यायला तयार नाहीयेत। त्या जागेच्या संदर्भात काय? कारण तुमचे मित्रपक्ष म्हणतात की त्यांच्यावरती कारवाई केली जावी। काँग्रेसकडनं विशाल पाटलांवरती कारवाई होईल का? विशाल पाटलांच्यावर काय करायचा निर्णय काँग्रेस पार्टी घेईल। त्यांनी जर पक्षशिस्त मोडली तर काय करायचं हे नेते निर्णय घेतील, पण अजूनही अर्ज माघार घ्यायची वेळ उद्या 3 वाजतापर्यंत आहे। तर सर्वांचा प्रयत्न चाललेला आहे। मला वाटतं त्यातून काही चांगला त्यातून सोल्युशन निघेल, मार्ग निघेल, आम्हाला खात्री आहे। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। माघार घेतील ते असं वाटतं एकूण, किंवा पक्ष शिस्त मोडली तर काय नेमकं कारवाई? तर मार्क निघेल असं सांगितलं, तर जर कशाला बोलतात? या सगळ्या याच्यामध्ये सातत्याने भाजपकडनं जो काही प्रचार केला जातो, अबकी बार 400 पारचा जो नारा दिला जातोय, नेमकी महाराष्ट्रातली काय परिस्थिती असणार आहे तुम्हाला? मी तुम्हाला उदाहरणं दिली की असा नारा दर निवडणुकीमध्ये भाजपकडून दिला जातो। मी कितीतरी उदाहरणं दिली, पण त्यांच्या नाऱ्याच्या 50% देखील जागा येत नाहीत। हे सप्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे उदाहरणासकट। 2019 पासून आकडे दिलेले आहेत। त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह देण्याकरता अशा घोषणा होतात, पण त्याला कोणी कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते सुद्धा गांभीर्याने घेत नाहीत। राज्याच्या राजकारणात सध्या एक दावे केले जात आहेत। उद्धव ठाकरेंकडनं काल दावा केला गेला होता की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री केलं जाईल आणि देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील, अशा पद्धतीचा दावा आणि अशा पद्धतीचा गौप्यस्फोट हा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। हे पहा, मी सुद्धा पेपरमध्ये वाचलं की उद्धवजींनी काही मुलाखत दिली, त्यांची जी गुप्त बैठक झाली भाजपच्या नेत्यांच्या बरोबर, आणि त्या बैठकीत जे ठरलं होतं त्याबद्दल त्यांनी काही माहिती दिलेली आहे। ही नवीन माहिती आहे, आम्हाला माहित नव्हतं। पण कुणी कुणाला फसवलं हा खरा प्रश्न आहे, त्याचं उत्तर दोघांनी दिलं पाहिजे। एकमेकांवरती ज्या पद्धतीने टीका केली जाते की भ्रमिष्ट किंवा वेडा पद्धतीने एकमेकांवरती उद्धव ठाकरे असू दे किंवा देवेंद्र फडणवीस असू दे, काय वाटतं नेमकं? नाही बघा, अशी भाषा वापरणं योग्य नाहीये, पण आता कोणी काय बोलावं, सुधीर मुनगंटीवार काय बोलतात किंवा आणखी कोण काय बोलतं त्यांचा प्रश्न आहे, पण ते महाराष्ट्रातली शून्य जनता हे सगळं पाहते। ही महाराष्ट्राच्या प्रचाराची पातळी काही लोक जे खाली आणण्याचा प्रयत्न करतात ते लोकांना आवडत नाही, आणि त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की प्रचाराची पातळी सोडू नका, वैयक्तिक टीका करू नका, वैयक्तिक संबंधाचं बाहेर काढू नका। तुम्ही धोरणावर चर्चा करा, मुद्द्यांच्यावर या, कारण आज जनतेसमोर प्रचंड मोठे गंभीर मुद्दे आहेत। त्या मुद्द्याला तुम्ही हात घालत नाही आणि तुम्ही कुठेतरी भरकवताय अशा प्रकारे वैयक्तिक टीका करून, ते चुकीचं आहे। एकूण ज्या पद्धतीने मोदींच्या सभा राज्यभरात ठिकठिकाणी पार पडताना दिसत आहेत, मात्र अजूनही राहुल गांधी किंवा काँग्रेसचे वरिष्ठ नेते कुठेही महाराष्ट्रात पाहायला मिळत नाही किंवा त्यांच्या सभा ज्या काही होणं अपेक्षित आहे ते होताना दिसत नाही। आमच्या सभा झाल्यात, होत आहेत। राहुल गांधी मला वाटतं उद्या परवा अमरावतीला येणार आहेत, नंतर आणखी ठिकाणी त्यांच्या सभा ठरलेल्या आहेत, आता ते जाणार आहेत। शेवटी काय आहे की साधनं ही नरेंद्र मोदींच्याकडे आहेत, ती विरोधी पक्षाकडे नसतात, आणि जी होती साधनं ती त्यांनी गोठवून टाकलेली आहेत। त्यामुळं कशा प्रकारे भाजपचं चाललेलं आहे, विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकायचं, काँग्रेस पक्षाची बँकेची खाती गोठवायची, म्हणजे कुठंतरी त्यांच्या छातीत धडकी भरलेली आहे, हे त्याचं प्रतीक आहे। असं काही करावं लागत नाही। 14 मध्ये झालं नाही, 19 मध्ये झालं नाही, मग आता तुम्हाला का करावं लागतंय?
धन्यवाद सर. तर पृथ्वीराज चव्हाण हे होते ज्यांनी या सगळ्या जो काही सत्ताधाऱ्यांकडून आरोप केले जातात, टीका केली जाते, त्याला प्रत्युत्तर दिलंय. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.